ही रात्र म्हणव्याची, ही रात्र तेजाची, ही रात्र म्हणव्याची, ही रात्र तेजाची. उठा पेटवा ग सारेच फलिते, नका घाबरू ग पाहून जळीते. उजेडाची आस, प्रकाशाचा ध्यास, ही रात्र बनव्याची, ही रात्र तेजाची. जरी संकटे चाल येती करुणी हो, जरी दुःख झरते नयना मधुनी हो, करा सामना त्या लढा संकटाशी. बदलेल सारे पुन्हा तूच उरशी हो. ही रात्र बनव्याची, ही रात्र तेजाची. तेव्हा तो मोहिते आणि तो इन्स्पेक्टर भोसले यांच्यावर जरा बारीक नजर ठेवायला हवी इंदुराव. हे शेवटचे काही दिवस फार महत्वाचे आहेत आपल्याला. जनहितमधून तुझ्या बदलीच्या विरोधात आंदोलन उभं करू. शेवटी हे जनतेचं राज्य आहे, जनतेसाठी आहे हे सगळं. बेसिकली मी तुमच्यातलाच आहे. जिल्हाधिकारी काय हो, येतात आणि जातात. आपण खुर्चीच्या जवळच असतो ना. काय रे? साहेब, किणीकर विचारत होता की नवीन जिल्हाधिकारी कोण येत आहेत. किणीकरला खास फार आहे हा. नसत्या चौकशा करत असतो. बाकी नशीबवानच म्हणायचा किणीकर. अवतीभोवतीच असायचा सारखा तिच्या. अरे, बाई चालली त्याचं दुःख वगैरे वाटतंय का काय त्याला? काही कल्पना नाही साहेब. नाही म्हणजे आपण म्हणताय ते बरोबर आहे. किणीकरला चौकशा फार. अरे ये ये कदम ये. काय पेढे वगैरे वाटलेस म्हणे? अरे बाई जायची तरी वाट बघायची. नाही साहेब, आनंद झाला म्हणून वाटले. बस बस. नाही असू दे. अरे बस बस. फार ताप दिला होता मॅडमने. काही कामच करू देत नव्हते. सारखा उपदेश आणि काही ना काहीतरी सल्ला. हे करू नको, ते करू नको, हे कशाला केलं आणि ते कशाला केलं. फक्त लोककल्याणासाठी जगा. फार बरं केलं साहेब तुम्ही, बाईंना इथून हलवलं ते. हा? ए, तिच्या गुणामुळं ती चाललीये. मूर्खासारखं बडबडू नको. काय रे कदम? कधी निघणार आहे तुझी जिल्हाधिकारी अंजली गुप्ते? शनिवारी सकाळी निघणार आहेत असं म्हणलं. पण साहेब, मॅडम कुठे जाणार आहेत पुढे? काही कल्पना नाही बुवा. कुठे काय जाईना, आपल्या डोक्याचा ताप जातोय ना. हो, तेही खरंच. पण साहेब, शनिवारी बाई गेल्या ना की एकदम हायसं वाटेल बघा. तो अजय पेपरमधून लिहितोय, म्हणजे जनमत जमवण्याचा प्रयत्न करतोय. अरे काय पाहिजे ते लिहू दे, त्याला काय फरक पडतोय. अरे कदम, तुझ्या कलेक्टर बाईला ऑफिस मधनं सेंड ऑफ वगैरे असेल ना? हो, होईलच ना. म्हणजे
प्रोटोकॉलप्रमाणे सगळं काही होईल. ठीक आहे, तू निघ कदम. हो. पांडे, येस सर. शनिवारी सकाळी एक गुच्छ चांगला मोठा आणि एक हारही मोठा तयार ठेवा. सर कोणासाठी? हार माझ्या माढ्यावर घालायला आणि गुच्छ तुला लाथ घालून हकलून द्यायला. चल चल, निघ निघ व्हेरी सॉरी सर. निघ. येस सर. या प्रकरणाचा शेवटही आपणच करायचा. असा करायचा की त्या अंजली गुप्तेला जन्मभर लक्षात राहील. कधीही विसरू शकणार नाही ती आपल्याला. असा करायचा शेवट. हे सगळं इतक्या वेगाने आणि अचानक घडतंय ना, काय करावं काही सुचत नाही अंजू. बाबा अचानक गेले, त्यानंतर तुझी बदली. तू विराटनगरमध्ये जेव्हा जिल्हाधिकारी म्हणून होतीस तेव्हा किमान 4 दिवस आई बाबा तुझ्याकडे राहायचे, तेवढाच आधार होता. आपलं कोणीतरी जवळ आहे या कल्पनेने सुद्धा मनाला दिलासा मिळायचा. पण आता इथे कोणीच असणार नाही. ताई, सरकारी नोकरीमध्ये बदली होणं ही रुटीन बाब आहे. हां, आता माझी बदली थोडीशी लवकर झाली एवढंच, पण त्याला काही वेगळी कारणं आहेत. मला इथे विराटनगरमध्ये जे करावंसं वाटलं, लोकांसाठी न्याय मिळवून द्यावासा वाटला, तो मी केला. बदली झाली हे कळल्यावर थोडंसं वाईट वाटलं, पण नंतर लक्षात आलं मी एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष तर राहू शकत नाही ना. ताई, तू स्वतःला एकटं समजू नकोस. मी आहे ना. मी इथे नसले म्हणून काय झालं? तुम्हाला हवं तेव्हा कॉन्टॅक्ट करू शकतेस. ताई, तुझ्या सासूबाई मंगलाताई कामत यांच्याकडे जरा बारीक लक्ष ठेव. त्या काही उलटसुलट करत नाही आहेत ना, हे जिजूंना बघायला सांग. हे प्रकरण जरा थोडक्यात निभावलं एवढंच. बी केअरफुल. हो. तू आईकडे कधी जाणार आहेस? एक 4-5 दिवसात जाईन. 8 दिवस राहीन असं म्हणते. मग जिथे पोस्टिंग असेल तिथे आईला घेऊन जाईन. आई जर तुझ्याबरोबर आली ना तर खरंच बरं होईल. मी तिला माझ्याकडे चल असं सारखं नाही म्हणू शकत. आई उगाचच एकटं राहण्याचा हट्ट करते. मी जवळ होते म्हणून बरं झालं. मला लगेच जाता आलं, त्यामुळे बाबांचीही भेट झाली. ती एकटी राहणार ह्यामुळे सतत मनाला एक चिंता लागून राहणार. मला माहिती आहे ताई, तू काही सारखी तिच्याकडे जाऊ शकणार नाही. तुलाही संसार आहे, तुझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत. आई माझ्याबरोबर आली म्हणजे बरं होईल. मला तिची काळजी घेता येईल. माझ्या मनावरचं दडपण कमी होईल ग. अंजू, किती समजूतदार आहेस तू. खरं तर मी तुझी मोठी बहीण आहे, पण तू माझी ताई वाटतेस आत्ता. खरंच आई जर तुझ्याबरोबर आली तर फार बरं होईल. अंजू, मला तुझ्याशी एका गोष्टीबद्दल बोलायचं होतं जरा. बोल ना.
तुझी माफी मागायची. माफी? हं. कशासाठी? कंपनीच्या त्या प्रकरणात मी तुला ऑफिसमध्ये येऊन भेटले. रागाच्या भरात मी तुला वेडंवाकडं बोलले. ताई, फॉरगेट इट. नाही अंजू, माझं चुकलंच. अगं त्या प्रकरणात सासूबाईंनी माझ्यावर इतका दबाव आणला होता की माझा संसार मोडेल की काय अशी भीती वाटायला लागली होती मला. म्हणून येऊन बोलले मी तुझ्याशी हे सगळं. पण अंजू, तू तुझ्या पद्धतीने योग्य तेच करत होतीस आणि तेच बरोबर होतं. सो वन्स अगेन सॉरी. ताई, माफी वगैरे मागण्याची काही एक गरज नाही. जशी मी माझ्या परीने योग्य होती तशी तूही तुझ्या परीने योग्यच होतीस. माझ्याकडनं तुझ्या काही अपेक्षा होत्या आणि रक्ताच्या नात्यामध्ये अशा अपेक्षा असणं काही गैर नाही आहे. फक्त ती वेळ चुकीची होती. ताई, माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल काही एक नाही आहे. प्लीज विसरते सगळं. थँक्यू सो मच. खूप दिवसापासून तुझ्याशी हे बोलायचं होतं. माझ्या मनावरचा ताण हलका झाला. खरंच थँक्स. वेलकम. बरं चल निघू मी. बाय. भास्करराव, भास्करराव. इंदुराव, 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. 100 वर्ष? हा, ते का? तुमचाच विचार करत होतो. ते का बुवा? इंदुराव, तुम्ही सांगितलं नाही तरी बातमी पोचली आमच्यापर्यंत. बातमी? कसली बातमी? अहो, काय येड्याचं सोंग घेता इंदुराव. मॅडमची, गुप्त मॅडमची बदली झाली कळलं आम्हाला. सगळं टेन्शन आता खाल्लास. हां, आता पटकन आम्हाला इथनं बाहेर काढायची व्यवस्था करा. एकदा बाहेर आलो ना की झालं गेलं सगळं विसरून जाऊ. मग सगळं पहिल्यासारखं एकदम जाकास. मी काय सांगतो ते आलं ना लक्षात? भास्करराव, मी काय म्हणतो ते ऐका. अहो, आता काय ऐकायला ये नाही इंदुराव. मला पहिलं बाहेर काढावं. या हागण्या मुतण्याच्या वासाने जीव गुदमरतो माझा. मला पहिलं इथनं बाहेर काढायची व्यवस्था करा. साहेबांनी सांगितलं असेल ना तुम्हाला. तुमची सुटका होणं अवघड आहे. काय म्हणला? काय म्हणला इंदुराव? इथून बाहेर निघणं अवघड आहे म्हटलं. इंदुराव, चेष्टा करताय ना माझी? हां, चेष्टा करताय ना? चेष्टा नाही, खरं तेच सांगतोय. तुमची सुटका होणं कठीण आहे. हो, पण का कठीण आहे? साहेबांना सांगा. हे बघा भास्करराव, तुमच्या विरोधात पक्के पुरावे आहेत. हां, तुमच्या माणसानं ते इराप्पानं मॅजिस्ट्रेट समोर मान्य केलं आहे. तुमचं नाव घेतलं आहे. मी काही करू शकत नाही. हो, पण साहेबांना सांगा. ते काहीतरी तिकडं चालवतील आणि करतील. पहा, नटवरलाल साहेब सुद्धा काही करू शकत नाहीत. बोललो एकदा मागे त्यांच्याशी. काय म्हणले ते? कायद्याप्रमाणे जे होईल ते होऊ द्या असं म्हणालेत. साहेब असं म्हणले? विचित्रच आहे. जो माणूस सतत कायदा तोडत मोडत आला तो असं म्हणला की सगळं कायद्याप्रमाणे होऊ द्या. बरं, ते जाऊ द्या. हिंदूराव, तुम्ही काहीतरी करा. सॉरी, मी काहीही करू शकत नाही. हिंदूराव, मी साहेबांचं नाव घेऊन स्टेटमेंट देईन आणि सही बी करीन. भास्करराव, मी काय सांगितलं ते नीट लक्षात ठेवा. जर इथून बाहेर आला तर त्या आईला सगळे धागाबाज निघाले. पुरता अडकलो. काय करून बसलो. आता काय इथंच सडत राहावं लागणार की काय? भाकरे, येस मॅडम. ह्या सगळ्या फाईल्स महत्त्वाच्या आहेत.
विशेषतः जळीतग्रस्तांच्या प्रकरणाच्या. येस मॅडम. कदम कुठे आहेत? येतील थोड्या वेळात. पत्रकार परिषद झाली की मी तिकडून तसंच निघून जाणार आहे. येस मॅडम. तुमची बदली झाली हे ऐकून खरंच वाईट वाटलं. तुम्ही आलात, प्रशासनाला ज्या पद्धतीने शिस्त लावलीत, लोकांचे प्रश्न जिव्हाळ्यानं सोडवलेत. जळीत प्रकरणामध्ये तुम्ही स्वतःही खूप सोसलत. रात्री अपरात्री उठून तुम्ही आदिवासींच्या मदतीला धावून गेलात. मॅडम, मला खरंच तुमच्याबरोबर काम करण्यात खूप खूप आनंद वाटला आणि मला त्याचा अभिमान वाटतोय. प्रामाणिक माणसाबरोबर काम करण्यात जे काही समाधान असतं ना मॅडम, हे पहिल्यांदा मला जाणवलं. त्याच्याबद्दल थँक्यू. थँक्यू. बाकरे, मी इथून गेले तरी निदान तुम्ही स्वतःमध्ये कोणताही बदल आणू नका. येस मॅडम. आपण इथे लोकांच्या सेवेसाठीच बसलेलो आहोत. त्यासाठी सरकार आपल्याला पगार देतं. आपण त्यांच्या वेदना, त्यांच्या अडचणी समजून घ्यायला हव्या. शेवटी शासन हा प्रशासनाचा आरसा असतो. येस मॅडम. हे लक्षात असू द्या. येस मॅडम. मे आय कम इन मॅडम? येस. मॅडम, सगळी तयारी झाली आहे. पत्रकारही आलेत आणि आणि काय? नटवरलाल साहेब सुद्धा आलेत. ते कसे आले? त्यांना पत्रकार परिषदेबद्दल कसं कळलं? मला कल्पना नाही मॅडम. तुम्हाला कल्पना नाही? कदाचित जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत म्हणून आले असतील. ठीक आहे, चला. खरं तर ही माझी म्हणजे मी बोलवलेली पत्रकार परिषद नाही आहे, पण तरी मी आलोय. येस. सर, तुम्ही या पत्रकार परिषदेत येण्याचं काही विशेष कारण? नाही, तसं काही विशेष कारण नाही, पण आपल्या जिल्हाधिकारी अंजली गुप्ते या फार साध्या आहेत. सरकारी पद्धतीने केलेला निरोप समारंभ त्यांना आवडत नाही. येस. ते आम्हाला माहिती आहे सर, आणि म्हणूनच आम्हा सगळ्या पत्रकार मित्रांना त्यांचं कौतुक करावंसं वाटतं. अहो, मलाही वाटतं ना. RDCकडनं कळलं की त्यांची पत्रकार परिषद आहे, म्हटलं चला तिथेच जावं आणि त्यांचं अभिनंदन करावं. अरे वा, या 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 या. कलेक्टर बाई मिस अंजली गुप्ते, बसा. नमस्कार. जिल्ह्याचे पालकमंत्री अचानक माझ्या पत्रकार परिषदेत आले आहेत. त्यामुळे मी ही पत्रकार परिषद रद्द करते. मंत्री महोदयांना जर काही बोलायचं असेल तर त्यांनी बोलावं. मिस अंजली गुप्ते, अहो ही पत्रकार परिषद तुमचीच आहे. खरं तर हे पत्रकार तुम्हालाच भेटायला आले. मी फक्त तुमचं कौतुक करायला आलो, एवढंच. येस. नटवरलाल साहेब, मिस अंजली गुप्तेंचं तुम्ही नक्की कशाबद्दल कौतुक करणार आहात? कशाबद्दल म्हणजे? अहो, एवढ्या कमी कालावधीमध्ये किती तडफेनं काम केलंय त्यांनी. म्हणजे प्रशासनामध्ये शिस्त आणली आहे. शिवाय जळीतग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. अहो, खरं तर म्हणून आम्हाला इथं त्या हव्या होत्या, विराटनगरला. पण दुर्दैव त्यांची बदली झाली. असं आता शासनामध्ये हे होतच असतं. पण ही बदली तुम्हीच करून आणली आहेत अशी सगळीकडे चर्चा आहे.
बदली घडवून आणली मी? अहो, आत्ताच म्हटलं ना मी की आम्हाला त्या इथे हव्या होत्या. मी कशाला त्यांची बदली घडवून आणली? माझी बदली कोणी केली, कोणामुळे झाली, ही बाब अगदी सामान्य आहे. माझ्या लेखी मी इथे असताना काय केलंय, कोणतं काम केलंय हे महत्वाचं आहे. कोणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी आदिवासींच्या झोपड्या जाळल्या, त्यांना बेघर केलं. प्रशासनाने, पोलिसांनी त्यातल्या एका गुन्हेगाराला पकडलं सुद्धा. त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षाही झाली पाहिजे हे महत्वाचं. कायद्यासमोर सगळे समान आहेत हेच आम्हाला दाखवून द्यायचं होतं आणि आम्ही ती जबाबदारी चोख बजावली. बाकी माझ्या बदलीमुळे जर कोणाला आनंद होत असेल तर तो होत. कोणाला तो साजरा करायचा असेल तो त्यांनी करावा. त्यामुळे मला काहीही फरक पडत नाही. पण एक मात्र नक्की, मी जिथे जिथे जाईन तिथे तिथे कायद्याचंच राज्य असेल. नमस्कार. मित्रांनो, मैत्रिणींनो, सह्याद्री वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांनो, ज्यांनी रात्र वणव्याची ही धारावाहिक गेल्या अनेक महिने पाहिलेली आहे, त्यांच्यासाठी एक निवेदन आहे. अंजली गुप्ते ही व्यक्तिरेखा जरी यापुढे आपल्याला भेटणार नसली तरीसुद्धा अंजली गुप्ते सारखी अत्यंत प्रामाणिक, निष्ठावंत, जनतेवरती आणि देशावरती प्रेम करणारी माणसं आपल्याला या धारावाहिकेतून यापुढेही अशीच भेटत राहणार आहेत. कधी त्यात पुरुषही असतील, कधी स्त्रिया असतील, कधी अनुभवी स्त्री पुरुष असतील, कधी नवे असतील, परंतु ही अशी मंडळी विविध पद्धतीने आपल्या भेटीला येणार आहेत. अंजली गुप्ते ही व्यक्तिरेखा घेऊन हे जे 52 एपिसोड्स, 52 भाग आपण सर्वांनी पाहिलेत, त्याबद्दल आपलं काय मत झालेलं आहे हे जर आपण निर्माता दूरदर्शन केंद्र रात्र वणव्याची आपल्याला जे काही याबद्दल वाटलं ते जरूर कळवा. आमचा हुरूप वाढेल. अशा तऱ्हेची ही मालिका सह्याद्री दूरदर्शनवरती आम्ही प्रस्तुत केली. दूरदर्शनचे मानावे तितके आभार कमीच आहेत. म्हणून आपल्या सर्वांचे आभार, कारण आपण गेले अनेक महिने रात्र वणव्याची ही मालिका पाहत राहिलात. आपल्याकडून अनंत असा प्रतिसाद आला, जो अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.